नागपूरच्या शेतकरी आंदोलनानंतर कर्जमाफी समिती गठीत झालेली आहे। ती समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल सादर करणार आहे आणि त्याचा एक पोर्टल तयार होणार आहे आणि त्या पोर्टलवर हा सगळा डाटा मग चालू थकीत अशा सगळ्या पद्धतीचा डाटा त्याच्यावर ठेवण्यात येणार आहे। आता त्याच्यामध्ये काय आहे की नॅशनलाइज बँका आणि खासगी बँका यांना मी चौकशी केली असता त्यांच्याकडे अशा पद्धतीचं काही अपडेट नाहीये जे की जिल्हा बँकांना आलं की जिल्हा बँका शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा करत आहेत आणि त्या संदर्भात आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे म्हणजे जे मयत आहेत पण त्यांच्या नावाने कर्ज आहे तर त्यांचे ते त्यांच्या खात्याला असलेले वारस किंवा त्यांचे वारस यांच्यावर ते कर्ज उतरवले जाणार आहे आणि ते सुद्धा माफीमध्ये बसण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे तुमचा सहभाग याच्यामध्ये काय आहे तर जिल्हा बँकांचे अधिकारी तुमच्याकडे येतील तर ते जे कागदपत्रे मागतात ते कागदपत्रे त्यांना द्या, मात्र त्याची हुशार व्यक्तीकडनं शहानिशा आणि खातरजमा करून द्या। कुठल्या याच्यावर सही करू नका, नवजुनं करू नका। नवजुनं करसाल तर रेग्युलर मध्ये असाल आणि हे सरकार रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहनपर अनुदान फेकून मारण्याच्या विचारामध्ये आहे। मात्र रेग्युलर वाल्यांची मागणी ही कर्जमाफीची आहे आणि सरकार आरबीआयचा रूल पुढे ठेवतोय पण तसं काही नाही। सरकारनं ठरवलं तर रेग्युलर वाल्यांचं सुद्धा कर्ज माफ करता येतं, त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकता येतात। त्याच्यामुळे आता हे पोर्टल तयार करणं कर्जमाफीची प्रक्रिया ही जोरात सुरू आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातला अहवाल सादर होईल आणि मला असं वाटतं की मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी काहीतरी तरतूद सुद्धा होऊ शकते। वेळोवेळी अपडेट आपण तुमच्यापर्यंत देतोय, त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।